मागील काही दिवसांपासून एक प्रश्न हा मला पुन्हा पुन्हा विचारला जात आहे, तो म्हणजे काय की LLB च्या डिग्री नंतर LLM ची डिग्री ही करायला पाहिजे किंवा नाही. आणि जेव्हा केव्हा विद्यार्थ्यांचं LLB कम्प्लीट होतं ना, त्यांच्या पुढे हा सर्वात मोठा प्रश्न असतो की LLM करायला पाहिजे किंवा नाही. जर का तुम्हाला पण याबद्दल काही डाऊट्स असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम नेहा अँड यू आर वॉचिंग थिंक लॉफुली. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला LLM बद्दल काही डाऊट्स असतील ते नक्कीच क्लिअर करणार आहे. जर का तुम्हाला फक्त डिग्री म्हणून LLM करायचं असेल तर हे पूर्णपणे बरोबर नाही. तुम्हाला जर फ्युचरमध्ये अकॅडमिक्स मध्ये जायचं असेल, म्हणजेच लॉ स्कूलमध्ये प्रोफेसर व्हायचं असेल किंवा जो लॉ तुम्ही शिकला आहात तो दुसऱ्यांना शिकवायचा असेल तर तुम्ही नक्कीच LLM करू शकता. किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये रिसर्च करायचं असेल त्यासाठी तुम्हाला नक्कीच LLM करण्याची गरज आहे. आणि जर का तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही लॉला नक्कीच ऍडमिशन घेऊन LLM केलं पाहिजे. पण जर का तुम्हाला हे काही करायचं नसेल तर तुम्ही जबरदस्ती LLM करण्यात काही एक अर्थ नसतो. जर का तुम्ही ज्युडिशियरी करण्याच्या विचारात असाल त्यासाठी देखील LLB हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे, म्हणून त्यासाठी तुम्हाला LLM करण्याची गरज नाही. LLB झाल्याच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. आणि जर का तुम्हाला APP, APO अशा काही एक्झाम्स द्यायची इच्छा असेल त्यासाठी देखील LLB हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे. तुम्ही LLB झाल्याच एखाद्या सिनियर ऍडव्होकेटला जॉईन करून त्यांच्या अंडर प्रॅक्टिस करून प्रॅक्टिकल नॉलेज हे घेतलं पाहिजे. एक्सेप्ट डुईंग LLM करण्यापेक्षा तुम्ही जर का प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं तर हे तुमच्यासाठी खूप युजफुल असेल. आता जर का तुम्हाला LLM करायचं असेल तर ते तुम्ही कशात करू शकतात, तर तुम्ही कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये, क्रिमिनल लॉ मध्ये, सिव्हिल लॉ मध्ये, तसंच बिझनेस लॉ आहे, ह्युमन राईट्स आहे, एवढ्या प्रकारचे स्पेशलायझेशन्स मध्ये तुम्ही LLM करू शकतात. आता करायचं कशात याचा विचार करत असाल तर तुम्हाला ज्यात इंटरेस्ट असेल ना ते निवडा, किंवा ज्यात ऑपॉर्च्युनिटीज जास्त असतील तो विषय नका निवडू. जेव्हा तुम्ही इंटरेस्टने एखादी गोष्ट कराल ऑपॉर्च्युनिटीज ह्या ऑटोमॅटिकली क्रिएट होत जातील. आय होप आजच्या व्हिडिओमधून तुमचे LLM शी रिलेटेड सर्व डाऊट्स नक्कीच क्लिअर झाले असतील. LLM करण्यासाठी LLB ची डिग्री ही कंपल्सरी असते. जर का तुम्हाला LLM नंतर PhD करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला LLM ला 55% मार्क्स हे कंपल्सरी असतात. आजसाठी एवढंच. फॉर मोर अपडेट्स वॉच थिंक लॉफुली. थँक्स फॉर वॉचिंग.